एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पानच फेडतय, ते आपलं काही ऐकत नाही, त्याच सांगतं. ती सुरुवातच येत ना. ताई मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. आपण गावात लय मोठा माणूस, आपलं साहेबाचं लय गंतन तापलं ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, ना आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला आता हानतो का काय ना काय? काय वाटतं आम्ही गरीब आहे, चल होई ना भिकारी मंडळीचा. आमच्याकडे पैसा कशाला म्हणतात माहित आहे? धर्मशास्त्र सांगतं विपुदो विपुदो नेव संपदो मच संपदा विपदा विस्मरण विष्णू संपद नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. पण एखाद्या संत संघाचे पैशाने गरीब होते म्हणून त्यांनी परमार्थ केला. गरजेपोटी नाही. तुकोबार आहे 65 लाखाची सावकारकी आहे. किती लाखाची? मायबाप आताच नाही, पावणे 400 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. विचार करा. लय नका करू, आटेकीन तुम्हाला. लय होत्यात ते लोकांचं लय खपत नाही आपल्याला. एवढा जरी सुंदर कार्यक्रम मुंगाजी कुटुंबाने केला, तुम्हाला काय वाटतं? अख्खी भाऊकी चांगली म्हणेल? येडे तुम्ही. 2-4 तरी खौट बोलणारच. पैसा असल्यावर काय बी होतंय. पैशाचा मामला आहे. उतवाले कुठेतरी खर्चायचेच लोक आहेत ती. तुम्ही काही करा, गोरी बायको केली तरी लोक म्हणतात बाबो याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला? एवढं कीर्तन ठेवलं ना, कोणी म्हणलं की नाव काय सांगायचं. त्या 3ही पुत्रांनी वडिलांच्या 3ऱ्या शब्दानिमित्त सुद्धा शिवलताई पाटलाचं कीर्तन ठेवलंय. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काही गरज आहे का? अरे मरण ना तो ठेवणारा, आज्ञा घ्यायचा त्याला महाराज येईपर्यंत. नका रे. विनंती, तुम्हाला कीर्तन म्हणजे काय वाटतं मला एकदा सांगा. कीर्तनाला माणसाची गरज नाही, परंपरा इतकी मोठी आहे ना. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं ना मायबाप, ज्या क्षणी कीर्तन चालू होतं, विश्वाचा नाथ साक्ष द्यायला उभा असतो. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जरी म्हणे ज्ञान देवा भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. काय कीर्तन म्हणायचं? जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करतायत. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करतायत. तुकोबाराय गरीब नाही मायबाप. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. किती बैलगाड्या? 25 बैलगाड्या कर्जपत्र करतात, ज्याच्यावर कर्जाची मांडणी आहे. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 तोळ सोनं तुकोबारायकडे घाण होत. एका कागदावर. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या
इंद्रायणीमध्ये बुडवल्या तुकोबरायांनी. मी महती सांगतेय बघा, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबराय. या जगात शेतकऱ्यांचा विचार सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला असं माझे जगद्गुरु तुकोबरायांनी आणि दुसरा छत्रपती शिवाजी. बस बाकी सगळे भामटे तो नाटक करतात, काही नाही बाकी. आजकाल काय करे, आजकाल काय खरे मला सांगा ना. 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री, अवघडच आहे जरा आपलं. आपण राजकारणात घुसायचंच नाही, आपण त्या जगाच्या मालकाला पकडायचं. आणि इथे काही नाही, जनाई म्हणते ते काही खोटं नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत जर त्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, दुःख झाला तुझा दरबार, दुःख झाला तुझा दरबार, दुःख झाला तुझा Gonna
आयुष्य म्हणजे गवळणीसारखं निस्ता धिंगाण आहे. विनंती एवढीच मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभासे विठेवर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा मज ज्ञात येतवरी दाखवा दिनाचा सोयर. कधी कुठला दिवस येईल काही सांगता येत नाही मायबाप. वेळ जायच्या आधी पंढरीचा मार्ग धरायची क्षमता आमच्या मध्ये द्या मायबापा. हो काय पंढरीमध्ये माझ्या पंढरपूर कुठल्या बाजूला कुठल्या बाजूला आहे मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. हा उजवीकडे उजवीकडे आहे का घेते तुम्ही मरायच्या आधी जा एकदा इकडे उजवीकडे आहे पंढरपूर. तर मग इकडे पंढरपूर आहे मी काय केलं इकडे तोंड केलं काय केलं तोंड 3 पावलं चालले. किती मायबाप मी पंढरीच्या नाताकडे 3 पावलं चालते. पंढरीचा नात माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. याला पंढरीच्या वाटेचं महात्म्य म्हणायचं. पंढरीची वारी काय करावी कारण आम्ही त्याच्याजवळ पोहोचायच्या आधी तो आमच्या घरात पोहोचलेला असतो. द्वारकेचा राणा किती बघा म्हणजे आपण भगवंतावर प्रेम करणं यात काहीच नवल नाही मायबाप. भगवंताने आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही मायबाप. आपण त्याच्याकडे आवडीने जातो वाट पाहे उभा भेटीची त्याच्यापेक्षा जास्त आत्मीयतेनं तो आपली वाट बघतो. हे महात्म्य आहे पंढरपूरचं. फार फिरणं असेल मायबाप. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. आजही माझ्या जगदीश्वराचं दर्शन माझ्या पांडुरंगाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून हे वैभव माझ्या पंढरपुराचं आहे. हे वैभव माझ्या पंढरीचं आहे. जातवीत गोत भजे का त्वरित इथं उच्च नीच काही नेणे इष्टे भाव भक्ती देखून या फक्त प्रेम फक्त प्रेम. ह्या प्रेमावरच तर आयुष्य चाललंय. ताकद बघा कीर्तनामध्ये मायबाप. वाल्या माहित वाल्याचे वाल्मिकी झाले ते वाल्या राक्षस कुळातले गुंड प्रवृत्ती. गुंड करतो ना दरोडा टाकणारा. त्याने एक गँग मारलं की एक मोहरीचा खडा रांजणात टाकायचा.